भारतीय सण हे त्यांच्या चैतन्यमय असलेलं वातावरण आणि समृद्ध परंपरांसाठी ओळखले जातात. बाह्य सौंदर्याच्या पलीकडे या सणांमध्ये गहन अर्थ दडलेला असतो, जो सांस्कृतिक सीमांच्याही पलीकडे जातो. आपले भारतीय सण मानसिक संतुलनावर सुद्धा उपायकारक ठरतात का? तर हो. ते कसं? चला तर पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या. आपण पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे सण समारंभ खूप महत्त्वाचे ठरतात. ते कसे? बदलती जीवनशैली आणि सतत असलेला कामाचा ताण यामुळे एकटेपणा, नैराश्य, ताण, तुटत चाललेला संवाद आणि मोबाईलचा अतिवापर आणि फक्त सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छा, एकमेकांचे पाहिलेले स्टेटस, यातूनच रोज मानला जाणारा आनंद, या सगळ्या गोष्टींचा विचार करता अलीकडच्या काळामध्ये माणसे एकत्र येण्यास नकार देतात. त्यामुळे समोरासमोर एकमेकांशी संवाद साधला जात नाही, विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत सण समारंभ हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. तसेच ऑक्सिटोसिन म्हणजेच हॅप्पी हार्मोन वाढतो जेव्हा आपण गातो, नाचतो. पूजा, भक्तिमय वातावरण, खेळ, गाणी, सजावट आणि माणसांच्या एकत्र येण्याने घराला आलेलं घरपण आणि सगळ्यांना मिळालेली ऊर्जा याने मनाला आधार मिळतो आणि मेंदूमध्ये या हार्मोन्सची निर्मिती होते. त्यालाच म्हणतात हॅप्पी हार्मोन. आणि अल्टिमेटली एकटेपणा, ताणतणाव विसरून या सणाच्या 4 दिवसात मानसिक आरोग्याचे उत्तम संतुलन राखले जाते. त्यासोबतच पारंपरिक नृत्य, संगीत, नृत्यातील लयबद्ध हालचाली आणि ताल एक प्रकारची फ्लो स्टेट, जिथे मन आणि शरीर एकजीव होतात. ही फ्लो स्टेट सजगता म्हणजेच माइंडफुलनेस आणि शांतता यांचं उत्तम समीकरण आहे. त्यासोबतच सणांचे तेजस्वी खास रंग, परिधान केलेला पोशाख, या सगळ्या गोष्टींमध्ये, विचारांमध्ये आणि वर्तनात सकारात्मकता, आशावादी विचार निर्माण होतात. शिवाय भारतीय सणांमध्ये अनेकदा पौराणिक कथा आणि दंतकथा असतात, ज्यांमध्ये आध्यात्मिक शिकवण दडलेली असते. त्या कथा नैतिक धडे देतात आणि मूल्ये सांगतात. या कथांना पुन्हा अनुभवल्याने आणि विधींद्वारे त्यांचे पुनरावलोकन केल्याने सण व्यक्तींना मौल्यवान जीवन धडे शिकण्यास मदत करतात. ही मूल्ये आणि नैतिकता अंगीकारल्याने सण लोकांना आंतरिक शांती आणि ज्ञानप्राप्तीची भावना विकसित करण्यास सुद्धा मदत करतात. भारतीय सणांमध्ये देण्याची आणि परोपकाराची भावना असते. ते व्यक्ती आशीर्वाद घेण्यासाठी गरजूंना मदत करण्याचा हात पुढे करतात. मग ते अन्नदान असो किंवा ख्रिसमसमध्ये दिलेल्या भेटवस्तू, कृती काहीही असो, केलेले दान धर्मामुळे निस्वार्थपणाची कृती आणि इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता एकंदर आरोग्य आणि आनंदाला हातभार लावते आणि त्यामुळे मानसिक संतुलन चांगले राखले जाते. शेवटी सांगण्याचा एकच मुद्दा आहे, मानसिक स्वास्थ्यासाठी सण समारंभांचा आनंद तेव्हा मिळेल जेव्हा दिखावा टाळून आपण खऱ्या अर्थाने सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम ठेवला जाईल. अशाच नवनवीन इंटरेस्टिंग अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.